नमस्कार मित्रांनो. कैलासवासी वैद्यतीर्थ आप्पाशास्त्री साठे यांच्या 14 वर्षांच्या अभ्यासानंतर आणि आयुष्यभराच्या अनुभवानंतरनं हे घरगुती औषधे पुस्तकं लिहिलं आहे. त्या पुस्तकामधलं आपण आज तुळशीचं महत्त्व बघणार आहोत. जसं त्यांनी पुस्तकामध्ये सांगितले त्या पद्धतीनेच आपण तुम्हाला सांगणार आहोत. इथे तर तुळशीचं महत्त्व जवळजवळ 19-20 प्रकारचे त्यांनी तुळशीचं महत्त्व सांगितलं आहे. तर ते अशा पद्धतीने सांगितलं आहे. व्हिडिओ स्किप करू नका. तुळस प्रत्येकाच्या दारामध्ये असते आणि ही तुळस आपल्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्या करू शकते. ही तुळशीचं महत्त्व आहे. तर तुळस प्रत्येकाने नसेल तरी लावा, अवश्य लावा. आणि आयुर्वेदिक तुळस कोणती, कृष्ण तुळस आणि श्याम तुळस अशा अनेक तुळशी आहेत. जवळजवळ 18-20 प्रकारच्या तुळशी आहेत. पण कृष्ण तुळस त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आहे. ते कृष्ण तुळशीचा वापर याच्यामध्ये करायचा आहे आपल्याला. तर नमस्कार, सुरुवात करूयात. ताप आला असता, कफाचा ताप आला असता. कफाचा ताप म्हणजे जीभ पांढरी असून भूक मुळीच न लागता ताप येतो व त्यात तहान मुळीच नसते, तेव्हा तुळशीचा रस संध्येच्या 2 पळ्या घ्यावा. ताप कमी होतो. उचकी येत असल्यास तुळशीचा रस थोडा मध घालून चाटावा. थोड्या वेळात उचकी थांबते. तुळस अग्निदीपक आहे म्हणून ज्यास भूक लागत नसेल त्यांनी रोज नेमाने तुळशीचा रस संध्येच्या 4 पळ्या व 2 चिमटी खडीसाखर घालून सकाळी घेत जावा. असे 8 दिवस करताच हटकून भूक लागते. बघा, बऱ्याच जणांना भूक लागत नाही, तब्येत होत नाही, तर त्यावेळेस हा प्रयोग करायला काही हरकत नाही आहे. आणि ह्या अनुभवसिद्ध सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पोटात दुखत असले तर तुळशीचा रस, थोडा लिंबाचा रस घालून घ्यावा. पोटातील दुखणे थांबते. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे मी करून बघितलेलं आहे. अतिशय फरक पडतो. म्हणजे 100% नाही पण 80% तुम्हाला थोडं दुखतंच, पण ते जवळपास न दुखल्याप्रमाणेच थांबतं, पूर्ण थांबतं, गोळी खाल्ल्यासारखंच. तुळशीचे संस्कृत नाव शूलग्नी असे आहे. कोणत्याही प्रकारचा पोटशूल जरी असला तरी 11 तुळशीची पाने, 1 ग्रॅम सुंठ ह्याचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करून गाळून 1 दाणा मीठ, चिंचुक्या इतके तूप घालून घ्यावे. सांज सकाळ असा काढा 14 दिवस घेतला तर फायदा होतो. श्वास म्हणजे दमा लागत असेल तर तुळशीचे रस, खडीसाखर घालून घ्यावा. श्वास थांबतो. पोटामध्ये वात धरत असल्यास तुळशीचा रस, थोडे तूप घालून वात धरत नाही. घाम येत नसल्यास तापामध्ये तुळशीचा काढा घ्यावा. 7 तुळशीची पाने, 3 मिऱ्याची दाणे ठेचून 8 वाट्या निजण्याच्या वेळी घ्यावा. घाम येतो, कसलेही पडसे असले तरी ते कितीही वाहत असले असा काढा करून 3 दिवस घेतल्याने ताबडतोब सुकते. खोकला येत असल्यास व कफ सुटत नसल्यास तुळशीसारखे उत्तम औषध नाही. तुळशीचा रस संध्येच्या 3 पळ्या 2 चिमटी खडीसाखर घालून दिवसातून 5 वेळ घ्यावा. लवकरच कफ सुटून आराम वाटू लागतो. लहान मुलांच्या खोकल्यावर 1 थेंब तुळशीचा रस बोंडलेभर दुधात घालून 2 वेळ दिल्यास कफ कमी होतो. बाहेरूनही तुळशीचा उपयोग होतो. अंगावर नायटे उठल्यास तुळशीचा रस चोळावा. थोडेच दिवसात नायटे कमी होऊ लागतात. लक्षात घ्या मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यामध्ये थोडीफार कपडे जरी ओली असली तर नाईटी आपल्याला सुटतात, खाज सुटते. तर याचं उत्तम औषधमध्ये हे तुळस आहे. तर याचा नक्की उपयोग तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. गांधील माशी अगर एखादा किडा चावलेल्या जागेवर तुळशीचा रस चोळावा, बरे वाटते. म्हणजे आमची आजी सांगायची की ज्यावेळेस मला 2-3 वेळा मधमाशी चावली त्यावेळेस आजीने सांगितलं, तुळशीतली माती लाव, तुळस चोळून लाव, असं आम्हाला आजी सांगत होती. तर याचाही खूप फरक पडतो. मी अनुभव घेतलेला स्वतः. तुळशीचे पोटीस करून पाने ठेचून ऊन करून त्याने छाती शेकल्यास खोकला कमी होतो. तुळशीची तपकीर, तुळशीची पाने वाळवून त्याची बुक्की करून ते चूर्ण 1 ग्रॅम तपकिराप्रमाणे ओढल्यास कसल्याही प्रकारचे पडसे ताबडतोब थांबते. डोके दुखत असल्यास ते दुखणे कफाचे असावे, म्हणजे मस्तक जड होऊन एखाद्या वेळी शिंक येऊन नाकातून थोडे पाणी जात असेल तर तुळशीच्या पाल्याचे तपकिरीसारखे दुसरे औषध नाही. ओढताच दुखणे थांबते. दलदलीच्या जागी तुळशीची लागवड केल्यास त्या जागी डास होत नाही.
हिवा तापाचीही भीती होत नाही. आता बरेचसे आजार या मच्छरांच्यामुळे येतात मित्रांनो. तर बरेचसे आजार जर तुम्हाला रोखायचे असेल तर तुळस किती महत्त्वाची हे तुम्ही बघा. अजून तुळशीचा एक विषय आहे, तुळशीचं जर अर्क करून तुम्ही जर पाण्यामध्ये टाकला तर रोगजंतू पूर्ण नाहीसे होतात आणि ते पिण्यायोग्य पाणी होतं. त्याच्यात जे काय पाहिजे असतं आपल्याला सगळ्या गोष्टी, मिनरल वगैरे ज्या काही गोष्टी, तर त्या सर्व गोष्टी या तुळशीचा फक्त रस करून जर टाकला तुम्ही किंवा अर्क बाजारामध्ये मिळतो तर तो जर टाकला 2-3 थेंब तरी तुम्ही पिण्यायोग्य पाणी तुम्हाला मिळू शकते आणि मुलांना सर्दी पडसे आजार या सगळ्यापासून तुम्ही दूर राहू शकता. तुळस खरंच बहुगुणी आहे. तुळस प्रत्येकाने लावा. तुळशीचं रोप अगदी 5-10 रुपयाला मिळतं. शेजारी जर तुम्ही कुठे गेला तर तुळशीच्या रोपाच्या खाली तुळशी बरेचशा आलेल्या असतात, तर तुम्ही त्या तुळशीची रोपं घेऊन लावा. म्हणजे आयुर्वेदिक गुण म्हणून लावा. आध्यात्मिक शास्त्र थोडं जरी बाजूला ठेवलं तुम्ही, खूप मोठं शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं, तुळशीचं पाठीमागं, पण तरीसुद्धा हे बाजूला ठेवून तुम्ही हे आयुर्वेदिक गुण जे आहेत ना, ते गुण त्याचे फायदे घेण्यासाठी आणि आपलं घर, आपलं कुटुंब, आपली मुलं निरोगी राहण्यासाठी या तुळशीचा लागवड करा. तुळस घरामध्ये लावा आणि याचा उपयोग करा. धन्यवाद.